नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे सुमारे 125 कोटींचा अतिरिक्त भार एसटी महामंडळावर येणार आहे. त्यामुळे आता एसटी बस तिकीट दरातही वाढ होणार का याबाबत चर्चा सुरू असताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठे संकेत दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रताप सरनाईक यांनी ऑनलाईन बैठका घेतल्याची माहिती मिळाली आहे. माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक यांनी काही निर्णय हे कटू असले तरी ते आता घ्यावे लागतील असं सांगितलं. महागाई अशा पद्धतीनं वाढत राहिली तर महामंडळ जगवण्यासाठी टिकवण्यासाठी काही निर्णय आम्हाला घ्यावेच लागतील. 1,00,000 कामगारांचा पगार द्यायचा आहे. महामंडळाच्या सुविधाही सुरू राहायला हव्यात. 14,250 बस रस्त्यावर धावतात असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. एसटी बस प्रवासात महिलांना जी सूट दिली आहे त्याचे पैसे राज्य शासनाकडून आम्हाला मिळतात. दिव्यांग किंवा समाजातील काही घटकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे ते पैसेही राज्य शासन आम्हाला देत आहे. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास आहे ते पैसे शासन देते. मात्र असं असलं तरी शेवटी एसटी महामंडळाला सक्षमतेकडे वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून अजून किती पैसे घ्यायचे? ज्या ज्या वेळेस गरज पडते तेव्हा आम्ही शासनाकडे पैसे मागतो. नवीन बस घ्यायच्या असतील तर शासनाकडे पैसे मागतो. प्रत्येक गोष्टीसाठी शासन पैसे देते. एसटी स्टँड बांधणं, दुरुस्ती, सुधारणा करणं यासाठीही पैसे शासनाकडून घेण्यात येतात. इतर सोयीसुविधांसाठी शासन आम्हाला पैसे देते अशी माहिती देखील प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. ठाणे महापालिका कोट्यावधी रुपये खर्चून मल-जल शुद्धीकरण केंद्रातील पाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडत असल्याची टीका होत असतानाच आता हे प्रक्रिया केलेलं पाणी ॲमेझॉन आणि बोरिवली बोगदा प्रकल्पांना विकलं जाणार आहे. यासंबंधीची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत दिली आहे. तसंच ठाणे शहरातील इमारतींमध्ये उभारण्यात आलेले मलजल शुद्धीकरण प्रकल्प आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था प्रत्यक्षात कार्यरत आहेत का याची तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. हवामान बदलाच्या परिणामांबाबत शिंदे सेनेचे नगरसेवक राजेश मोरे आणि विकास रेपाळे यांनी शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडत शहरातील एसटीपी प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणी गळतीच्या प्रश्नांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं. तर हवामान बदलाच्या परिणामांमुळे काय होऊ शकतं आणि त्यावर उपाययोजना कोणत्या करण्यात येत आहेत याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हवामान बदलामुळे पाऊस कमी होऊन पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाणी व्यवस्थापनासाठी व्यापक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसंच जास्त पाऊस होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचा आराखडा तयार करण्यात आलाय. शहरातील उष्ण ठिकाणांची यादी तयार करण्यात आली असून अनेक ठिकाणी सावलीसाठी शेडही उभारण्यात आल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं. विकासकांकडून उभारण्यात आलेले एसटीपी प्रकल्प कार्यरत आहेत का, त्यांची क्षमता किती आहे आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा योग्य वापर होतो का याची तपासणी केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं. केवळ मंजुरीसाठी उभारलेले अनेक प्रकल्प नंदरबंद अवस्थेत असल्याच्या तक्रारींचीही दखल घेतली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या मलजल शुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिया केलेले 12 MLD पाणी बोरिवली बोगदा प्रकल्पासाठी प्रति 1000 लिटर मागे 7.50 पैसे दराने पुरवले जाणार आहेत. तसंच ॲमेझॉनच्या प्रकल्पालाही प्रक्रिया केलेलं पाणी विकलं जाणार असून त्याचा करारही झालाय असंही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शहरातील 2511 ठिकाणी बसवण्यात आलेली रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा प्रत्यक्षात सुरू आहे का याचीही तपासणी केली जाणार आहे. विहिरी पुनर्जीवित करणं, त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसवणं आणि सखल भागातील पूरनियोजनावरही महापालिका लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्या निषेधार्थ शिवसेना कोपरी पाचपाकाडी युवा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली बॅनरबाजी. संजय राऊत यांच्या विरोधात ठाण्यात युवासेनक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कोपरी पाचपाकाडी विधानसभा मतदारसंघातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून संजय राऊत यांच्या निषेधार्थ शिवसेना कोपरी पाचपाकाडी युवा प्रमुख ऋषिकेश माने यांच्या नेतृत्वाखाली बॅनरबाजी करण्यात आली आहे.
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमुळे भारतीय युवकांची बदनामी झाल्याचा आरोप करत युवा सैनिकांनी जोरदार आंदोलन छेडलं. स्वतःच्या पक्षातील युवा नेतृत्वाबाबत असणारा राग समोरासमोर व्यक्त करू शकत नसल्यानं देशातील तरुणांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा जाहीर निषेध अशा आशयाचे बॅनर आंदोलनस्थळी लावण्यात आले. यावेळी आक्रमक झालेल्या युवा सैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. आंदोलनादरम्यान वातावरण तणावपूर्ण झाल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्या युवा सैनिकांनाही ताब्यात घेतलं. संजय राऊत यांच्या विरोधात आंदोलन आपण छेडलेलं आहे, पुतळा देखील जाळलेला आहे. काय नेमकं आक्षेप आपण जसं काल संजय राऊतांनी आपल्या ट्विटवर संपूर्ण देशातील तरुणांना जे आक्षेपार्ह विधान तरुणांबद्दल केलेलं आहे ते एकदम निंदनीय आहे आणि त्याचा निषेध आम्ही सर्व युवा सेना या महाराष्ट्रातील युवा पिढी एक मोठ्या तीव्रतेने करत आहोत. बॅनरच्या माध्यमातून काय मेसेज देण्यात आलेला आहे? बॅनरच्या माध्यमातून आम्ही संजय राऊतांना एवढाच एक आम्हाला मेसेज द्यायचा आहे की ते ज्या युवा आघाडीकडे बघत आहेत ती असक्षम आहे आणि ह्याचा त्यांना त्रास होत आहे. त्यांच्या पक्षाची जी युवा आघाडी आहे ती त्यांना दिसत आहे, कुठेच ते लोक पक्षवाढीचं किंवा सक्षमतेचं काम करू शकत नाहीयेत. आणि जी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची युवा सेना आहे ती मोठ्या सक्षमरित्या त्यांच्या नेतृत्वात सक्षमरित्या वाढत आहेत, पक्षवाढीचं काम करत आहेत, लोकसंघटनेचं सामाजिक काम करत आहेत. आज आम्ही सर्वच युवा माननीय डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत. ते आज असा युवाचा आम्ही प्रेरणा घेत आहोत जो आपल्या देशाच्या वतीने संपूर्ण जगात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी फिरत आहे. अशा युवकांचं आम्ही प्रेरणा घेत आहोत. त्यांच्या युवा आघाडीची प्रेरणा त्यांच्याच युवकांना हे नसेल, मान्य नसेल म्हणून असं वक्तव्य. आणि मला नक्कीच असं वाटतं की संजय राऊतांना त्यांच्या युवा आघाडीचं क्षमता ही जाणवलेली असेल की हे काहीच कामाचे नाहीत म्हणून त्या संपूर्ण देशाच्या तरुणांना त्याच्यात मोजत आहेत. पण हा देशातला तरुण हा सक्षम आहे, हा एकदम स्वावलंबी आहे आणि मोठे पराक्रम करण्यासाठी घडलेला आहे. आज कित्येक तरुण विविध क्षेत्रांमध्ये आपल्या देशाचं नाव विविध स्तरावर करत आहेत. अशा तरुणांना आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातून माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने प्रोत्साहन दिलं जातं, त्यांना प्रगतीसाठी हातभार लावला जातो. अशा संघटनेशी आम्ही अशा गोष्टींना आम्ही युवक प्रेरित आहोत आणि म्हणून आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत, ना की असं फालतूचं निषेधार्थ वक्तव्य करून तरुणांना, आजच्या नवीन तरुणांना कमी लेखण्याचं काम हे संजय राऊतांचा आम्ही म्हणून निषेध करत आहोत. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं आनंदपथ रस्ता आरोग्याचा अर्थात हॅपी स्ट्रीट विशेष उपक्रमाचं आयोजन. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानं पाचपाखाडी परिसरात आनंदपथ रस्ता आरोग्याचा अर्थात हॅपी स्ट्रीट या विशेष उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आरोग्य, उत्साह आणि सामाजिक एकात्मता वाढवण्याच्या उद्देशानं आयोजित या उपक्रमात नागरिकांसाठी विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. या उपक्रमामध्ये ॲरोबिक्स, लंगडी, योगा, झुंबा, संगीत तसंच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. हा कार्यक्रम 17 ते 24 मे रोजी सकाळी 7 वाजता अरुणकुमार वैद्य मार्ग, ठाणे महानगरपालिका, पाचपाखाडी येथे पार पडेल. यावेळी मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात येणार असून तरुणांना प्रेरणा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. या कार्यक्रमासाठी राजेश मोरे यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केले. यावेळी श्रीपाद भालेराव, बाळा साठे, एकनाथ पोवळे आणि अनेक मान्यवरही उपस्थित होते. सर, काय सांगाल, आनंद पथचं आयोजन करण्यात आलेलं आहे, कशा प्रकारचा हा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे आणि कोणकोणत्या तारखेला आहे? आनंद पथ रस्ता आरोग्याचा, आनंद पथ आनंदाचा ह्याचं आयोजन यावर्षी करण्यात आलेलं आहे. 5वं वर्ष आहे. सलगतेनं कोविडच्या पासून आपण आनंद पथाचं आयोजन करतोय. वेगवेगळ्या संस्था ठाण्यातल्या त्यांच्या क्रीडा, कला ह्याचं प्रदर्शन करण्यासाठी, त्यांचं
प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी या ठिकाणी येतात आणि मोठ्या प्रमाणात सगळ्या ठाण्यातल्या कला क्रीडा मधल्या संस्था इथे सहभागी होतात. हा सकाळी 7 वाजता म्हणजे 17 तारीख आणि 24 तारीख अशा 2 दिवसात असणार आहे आणि सकाळी 7 ते 9 ह्या वेळेत हा कार्यक्रम असणार आहे. आपण सगळेजण नेहमी चिंतेत असतो की मोबाईल पासून मुलांची सुटका झाली पाहिजे, कमीत कमी मोबाईलचा वापर केला पाहिजे. त्यासाठी अनेक संस्था, ज्या संस्थेमध्ये गेल्यावर मुलांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळता येतील, त्यांच्या ह्याच्यामधनं मोबाईल पासून लांब जाण्यासाठी सुद्धा पालकांना एक वेगळा रस्ता मिळेल आणि ह्यासाठी आम्ही ह्या सगळ्या ठाण्यातल्या वेगवेगळ्या संस्थांना आम्ही ते आमंत्रित करतो. जवळजवळ 35 ते 40 संस्था येतात. त्यामध्ये जिम्नॅस्टिक आहे, लंगडी आहे, खो खो आहे, कबड्डी आहे. म्हणजे पुढच्या दर 2 ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था, कुस्तीपासून अनेक आर्चरी आहे, लाठी काठी आहे, आर्म्स रेसलिंग आहे, त्यानंतर रस्सीखेच आहे. त्याच्यापेक्षा एक वेगळं वैशिष्ट्य असतं, येऊरची सगळी टीम आहे. येऊरची ही टीम इथे लगोरी खेळते, गोट्या खेळतात, भोवरे खेळतात. आपल्या सगळ्यांना आपल्या बालपणात घेऊन जाऊन जे जुने खेळ सगळेजण आपण खेळत होतो त्याच्यामध्ये नेण्याचं काम ठाणेकरांना आनंदपथच्या मार्फत होतं. म्हणून आम्ही आपल्या मार्फत सगळ्या ठाणेकरांना आव्हान करतोय की आपण 17 आणि 24 ह्या 2 वेळेला सकाळी 7 ते 9 यावेळेस सगळ्यांनी सहभागी व्हा. ठाणे महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजप या मित्रपक्षांमध्येच पुन्हा एकदा महासभेत जोरदार गदारोळ झालाय. 5 मिनिटात 232 विषय शिवसेनेनं प्रशासनाच्या साथीनं बहुमताच्या जोरावर मंजूर केल्याचा आरोप भाजपनं केला. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर येत शिवसेनेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसंच भाजपने जाणीवपूर्वक गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलाय. त्यामुळे नेहमीप्रमाणे महासभेतील चर्चेवरून शिवसेना भाजपच्या नगरसेवकांची एकमेकांवर कुरघोडी सुरू असल्याचं दिसून आलं. ठाणे महापालिकेच्या सलग 3ऱ्या महासभेत शिवसेना भाजप नगरसेवकांमधील वादाची मालिका कायम राहिली. काल झालेल्या महासभेत शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे यांच्याकडून एल निनोमुळे भविष्यात होणाऱ्या परिस्थितीबाबत लक्षवेधी सूचना दाखल करण्यात आली होती. या सूचनेवर प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी सचिवांना विषयपत्रिकेवरील कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी विषयपत्रिकेआधी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक संजय वाघोले, नम्रता कोळी, मृणाल पेंडसे यांच्यासह इतर नगरसेवकांनी केली. भाजपचे नगरसेवक विषयपत्रिकेवरील चर्चेसाठी ठाम राहिले. मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी आपला आसन सोडून सभागृहात येऊन पहिल्याच विषयाला माझा आक्षेप आहे तो मंजूर करू नये अशी मागणी केली. मात्र शिवसेनेनं बहुमताच्या जोरावर एक विषय वगळता सर्व विषय मंजूर करून घेतले असा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केलाय. या विरोधात भाजपच्या नगरसेवकांनी महापौरांच्या आसनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. यावेळी सभागृहात शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे आणि राजेश मोरे यांनी अचानक राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली असाही आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यानंतर महासभेचं कामकाज गुंडाळण्यात आलं. सभागृहाचं कामकाज संपले नसतानाच अचानक राष्ट्रगीत सुरू केल्यामुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक संजय वाघोले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येईल असा इशारा दिला. तसंच सातत्यानं 5 मिनिटात 200 ते 300 विषय मंजूर केले जात असल्याच्या पद्धतीला भाजपचा विरोध आहे असंही भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी नमूद केलं. या गोंधळानंतर भाजपच्या नगरसेवकांनी पाचपाकाडी येथील पालिका मुख्यालयापासून नौपाडा पोलीस ठाण्यापर्यंत चालत जात राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी नौपाडा पोलिसांना निवेदन दिलं. या राष्ट्रगीतासह सभागृहाचा आणि पीठासीन अधिकाऱ्यांचा अवमान झाल्याचे या निवेदनातून गटनेते मुकेश मोकाशी यांनी अधोरेखित केलं. दरम्यान अशा प्रकारे सत्तेत असतानाही चुकीचं वागणं हे निंदनीय आहे. आम्ही भाजपला संख्या कमी असतानाही सत्तेत वाटा दिलाय. मात्र अशा प्रकारे चुकीचं वागून ते सर्वांना वेठीस धरत आहेत. त्यांची भूमिका कपटी वाटत आहे. अशी भूमिका घेण्यापेक्षा भाजपनं सत्तेतून बाहेर पडावा आणि विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी अशी भूमिका माजी महापौर आणि शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी या वादप्रश्नी मांडली आहे.
केलेलं आहे. डायसनवरून खाली उतरून घोषणाबाजी करण्यात आली. काय सांगाल? मला असं वाटतं की महासभेच्या पूर्वी गटमिटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते. पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय. मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत. तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी. कारण खुर्चीत बसून जर ते आमच्या विरोधात जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे. कारण गट मिटिंग मध्ये ठरल्यानंतर अशी विरोधी भूमिका ते मांडत असतील तर हे साफ चुकीचं आहे असं मला वाटतं. राष्ट्रगीताचा देखील अपमान केला, घाईघाईत राष्ट्रगीत सुरू केलं तुम्ही, आणि याबद्दल शिवसेना आपले विषय रेटून नेते आणि राष्ट्रगीतामुळे या सगळ्या विषयांना पडदा पडतो. मला असं वाटतं की सभागृहामध्ये सभागृहाचं पावित्र्य पाळण्याची फक्त शिवसेनेने ठेका घेतलेली नाही. त्याच्याबरोबर सभागृहात जेवढे नगरसेवक आहे सर्व पक्षीय आहे त्यांनी देखील तेवढी सभागृहाची सभ्यता पाळली पाहिजे. आपल्याला जर विषय पत्रिकेवरती जे विषय आहेत ते जर शांततेने सगळ्यांनी जर केले तर मला असं वाटतं सुरुवात जर तुम्ही केली नाही तर त्याला दुजोरा दुसरा कोणी देणार नाही. आपल्याकडून सुरुवात होते म्हणून प्रत्येक वेळी ह्या 3 महासभा आम्ही बघतोय की ह्या गोंधळातच गेलेल्या आहेत आणि ह्याच्या मागचं कारण फक्त बीजेपी राहिलेली आहे. हे का राहिलेली आहे मला आजपर्यंत कळलेलं नाही. कारण युतीत असताना देखील आपण विरोधी आहोत हे भास नेहमी ते आम्हाला जाणीव करून देतात आणि आज तर त्यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर ह्याच्यावरनं दिसून आलंय की एकीकडे तुम्ही सत्तेत पण राहताय आणि आमच्या विरोधात देखील बोलतायत. तर ही चुकीची पायंडा ते कुठेतरी पाळतायत आणि मला असं वाटतं की राष्ट्रगीताचा अपमान कोणीच केलेला नाहीये. विषयपत्रिका वाचून झाल्यानंतर प्रश्न उत्तराचा तास जसं त्यांनी गट मिटिंग मध्ये ठरवलं होतं त्याप्रमाणे गट मिटिंग मध्ये झालेल्या वाक्यावरतीच महापौरांनी जसं रुलिंग दिलं होतं त्यानुसार प्रश्न उत्तर हे शेवटी घेण्यात आली होती. पण ती प्रश्न उत्तर पण त्यांनी उत्तर त्यांच्या वाघबाईंचंच मला असं वाटतं एक प्रश्न होतं आणि त्याला देखील त्यांनी म्हणजे प्रश्नाला काहीच हे केलं नाही आणि त्या गप्प राहिल्या आणि पुढे प्रश्न उत्तर होऊन दिली नाही. मग शेवटी असंच बसण्यापेक्षा राष्ट्रगीताला सुरुवात झाली. कोणीच राष्ट्रगीताचा अपमान केला नाही. राष्ट्रगीत चालू झाल्यानंतर मला असं वाटतं त्यांनी देखील उठून राष्ट्रगीत बोलले. हे सगळं झाल्यानंतर जर ह्याचा अवमान झाला म्हणून ते जर बोलत असतील तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. पक्षश्रेष्ठींकडे काय तक्रारी वगैरे काय करणार? मला असं वाटतं पक्षश्रेष्ठींकडे सांगायची गोष्ट नाही. ह्या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचतात. पण मला असं वाटतं पक्षाची निष्ठा म्हणून आम्ही जर काम करतोय आणि युती धर्म जर आम्हाला पाळायला शिकवलाय तर त्यांच्या पण नेत्यांनी त्यांना त्या सगळ्या गोष्टींची सूचना दिली पाहिजे. नाहीतर सरळरित्या मला असं वाटतं विरोधी बाकावर बसणं त्यांच्यासाठी योग्य असेल. एकंदर आजची महासभा आणि महासभा व्हायच्या आधी सर्व पक्षीय गटनेते विरोधी पक्ष नेता आणि महापौर उपमहापौरच्या दालनात महासभा होण्याच्या आधी 2 दिवस मिटिंग झाली. त्या मिटिंग मध्ये लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय घेतल्यानंतर घ्यायचे ठरलं होतं. ते न करता त्यांनी पूर्ण लक्षवेधी सुरुवात चालू केली. मग लक्षवेधी घेतल्यानंतर आमच्या सदस्यांना प्रश्न उत्तर जे होते त्यांनी प्रश्न उत्तर घ्या असं म्हटलं. त्यांनी सुरुवातीला ठरवलं लक्षवेधी आणि प्रश्न उत्तरे विषय पत्रिका झाल्यानंतर घ्यायचं. पण त्यांनी ते न घेता लक्षवेधी पहिली घेतली आणि विषय पत्रिका नंतर टाकले त्यांनी प्रश्न उत्तरे आणि विषय पत्रिका घ्या म्हणून. आमचा त्याला कुठलाही विरोध नाही. आमचा विरोध ह्या गोष्टीला आहे की विषय प्रश्न उत्तरेचं सुद्धा तुम्ही नंतर घेत असाल आणि लक्षवेधी पण नंतर घ्यायचं ठरलं असताना तुम्ही चुकीचं काय करताय ह्या गोष्टीला आमचा विरोध होता. त्या विरोध झाल्यानंतर तरी आम्ही लक्षवेधी चालू दिली. 4 ते 5 तास लक्षवेधी चालली. ते लक्षवेधी चांगली होती. आमच्या सर्व सदस्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं आणि त्यांच्याशी त्या लक्षवेधीची जी काय खरोखर लक्ष वेधलं आणि ते वेधण्याचं काम आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलं. त्यानंतर आमच्या सन्मान्य सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्षे 20 वर्ष महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे. पण त्यांनी ते प्रश्न उत्तर न घेता विषय पत्रिका चालू केली. विषय पत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले. आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्र पक्ष शिवसेनेला होतं की विषय पत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा. हे 10 मिनिटांमध्ये जर 200, 300 विषय मंजूर करत असतील असे गेले 3 महासभेमध्ये त्यांनी असेच केलेलं आहे. ह्याला आमचा विरोध आहे आणि विषय मंजूर करणं आणि राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रगीताचा अपमान करणं त्यामध्ये हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रगीताचा अपमानाचा वापर गैरकारणासाठी करतात. त्यासाठी आम्ही सन्माननीय महापौर आणि आयुक्त साहेब यांना निवेदन देणार आहे. तसेच पोलीस स्टेशनलाही गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही जाणार आहोत.
ठाण्यात नालेसफाईचा बोजवारा उडाल्याच्या निषेधार्थ मनसेनं थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळत केलं आंदोलन. कोकणात पावसाचं आगमन झालं असून ठाणे शहरातही पावसाचं सावट असताना शहरातील नालेसफाईची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं समोर आले. ठाणे महानगरपालिका प्रशासनानं नालेसफाईचं काम 100% दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर यांसारख्या भागातील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. या ढसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित आणि विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि कार्यकर्ते थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळून आंदोलन केले. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून प्रभाग समिती न्याय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात. मात्र संबंधित प्रभाग समित्यांमधील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे फक्त देखाव्यापुरती साफसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीनं करण्यात आलाय. प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यावधी रुपयांची देयकं मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगलीय. दरम्यान पाऊस उंबरठ्यावर असतानाही नाले उपसले न गेल्यानं ठाणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वेळेत सफाई न झाल्यास पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत. या संपूर्ण प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी यावेळी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. तसंच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीनं प्रभावी नालेसफाईची मागणी यावेळी करण्यात आली.